आजपासून नमो शेतकरी योजनेचे वितरण केले जाणार आहे. 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे. आता आपण देखील आज आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झाले. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता शेतकरी मित्रांनो आज वितरणाला सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो आज म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आज 4 एप्रिलपासून राज्यभरातील वितरणाला सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो सुमारे 93,26,000 शेतकरी कुटुंबांना लाभ मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पात्र शेतकऱ्याला 2,000 रुपये मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो आता काही शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आधीच मेसेज आलेला असेल शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच, म्हणून पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. शेतकरी मित्रांनो सरकारची महत्त्वाची सूचना शेतकरी मित्रांनो, आज सकाळी 10 वाजल्यापासून शेतकरी मित्रांनो रात्री 12 वाजेपर्यंत शेतकरी मित्रांनो टप्प्याटप्प्याने पैसे जमा केले जातील. शेतकरी मित्रांनो ते कोणाच्या खात्यात कधी जमा होणार आहे सगळं पाहूया शेतकरी मित्रांनो. आता लक्ष द्या शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची सूचना आहे शेतकरी मित्रांनो. पहिल्या टप्प्यातनी फक्त 18 जिल्हे शेतकरी मित्रांनो 18 जिल्ह्यात निवड झालेली आहे शेतकरी मित्रांनो पैसे वाटप करण्यासाठी, फक्त 18 जिल्ह्याची. तर तुमचा जिल्हा यादीत आहे की नाही ते बघूया शेतकरी मित्रांनो. यादी आपण जिल्ह्याची पुढे बघणार आहोत, त्याच्यानं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा शेतकरी मित्रांनो. तर आजच तुमच्या खात्यात पैसे येण्याची दाट शक्यता आहे शेतकरी मित्रांनो. पण शेतकरी मित्रांनो एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्या शेतकरी मित्रांनो, सर्वांना एकाच वेळी पैसे मिळणार नाही शेतकरी मित्रांनो, कारण वितरण टप्प्याटप्प्याने चालू होणार आहे शेतकरी मित्रांनो. ते कसं होणार आहे ते आपण पुढे बघूया शेतकरी मित्रांनो. म्हणून जर अजूनही तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर शेतकरी मित्रांनो तर तुम्ही घाबरू नका शेतकरी मित्रांनो. पुढील 2 ते 3 दिवसात नक्कीच पैसे जमा होतील शेतकरी मित्रांनो. आणखी एक महत्त्वाचा अपडेट आहे शेतकरी मित्रांनो, यावेळी सरकारने मोठ्या प्रमाणात निधी बँकेना दिलेली आहे शेतकरी मित्रांनो, त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लवकर पैसे मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. ज्या शेतकऱ्यांना आधी 8वा हप्ता मिळालेला होता शेतकरी मित्रांनो त्याच शेतकऱ्यांना आता 9वा हप्ता पण मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो पात्र शेतकरी लाभार्थ्यांनाच पैसे मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. आणि लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो, बँक खाती किंवा आधार कार्डची लिंक असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो, आणि KYC पण असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. हे सर्व अपडेट असणे खूपच गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो, नाहीतर पैसे मिळू शकत नाही शेतकरी मित्रांनो, तुमचे अडकून बसतील शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो पण आता सर्वात मोठा प्रश्न आहे की शेतकरी मित्रांनो कोणाला पैसे मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आणि कोणाला पैसे मिळणार नाही शेतकरी मित्रांनो, ते आपण बघूया शेतकरी मित्रांनो. ही माहिती खूपच महत्त्वाची आहे शेतकरी मित्रांनो, कारण छोटीशी चूक झाली तरी बी तुमचे पैसे थांबू शकतात शेतकरी मित्रांनो. त्याच्याने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो पात्र शेतकरी असलेत तर सर्वप्रथम बघून घ्या शेतकरी मित्रांनो, पात्र शेतकऱ्याला काय काय करावे लागतील शेतकरी मित्रांनो. कोणत्याही शेतकऱ्यांना 9वा हप्ता मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. ज्या शेतकऱ्यांनी हे अटी पूर्ण केल्या त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे शेतकरी मित्रांनो 9वा हप्ता. त्या अटी बघूया शेतकरी मित्रांनो. आता आपण ज्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो त्या शेतकऱ्यांना तर हप्ता मिळणारच आहे शेतकरी मित्रांनो. आणि बँक खाते ॲक्टिव्ह असणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो, आणि आधार कार्ड लिंक पण असणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो. तसेच KYC पूर्ण असणे पण गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो. ज्या शेतकऱ्यांना हे अटी सगळं पूर्ण केलेले आहे त्याच शेतकऱ्यांना पैसे 100% मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. आता बघूया आपण कोण्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही आहे शेतकरी मित्रांनो. जे शेतकरी अपात्र आहे त्याचे काय लक्षणं असू शकतात मित्रांनो, म्हणजेच की कारणं असू शकतात शेतकरी मित्रांनो. आपण बघूया. आता त्यांनी KYC पूर्ण केलेली नसतील शेतकरी मित्रांनो, आणि आधार कार्ड लिंक नसेल शेतकरी मित्रांनो त्यांच्या बँक खात्याशी, तसेच बँक खाते बंद असतील शेतकरी मित्रांनो, आणि कोणते तरी कागदपत्र चुकीचे असू शकतात शेतकरी मित्रांनो, तुमचा 7/12 अशाच लोकांना पैसे मिळणार नाही शेतकरी मित्रांनो, त्याचे पैसे अडकून बसू शकतात शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो. जर तुमचे वार्षिक उत्पादन शेतकरी मित्रांनो 2.5 लाखापेक्षा जास्त असतील तर शेतकरी मित्रांनो, किंवा शेतकरी मित्रांनो तुमच्या घरात जर कोणी सरकारी नोकरी करत असतील तर शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला या योजनेचे अपात्र ठरू शकतात शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हप्ता मिळणार नाही शेतकरी मित्रांनो. तसेच एक महत्त्वाचा अपडेट आहे रेशन कार्ड पॉईंट शेतकरी मित्रांनो, म्हणजेच की शेतकरी मित्रांनो सरकारने पिवळं आणि केसरी रेशन कार्ड असणाऱ्याला विशेष प्राधान्य दिलेले आहे शेतकरी मित्रांनो.
तर शेतकरी मित्रांनो, एक महत्त्वाचा खुलासा केलेला आहे शेतकरी मित्रांनो. अनेक शेतकऱ्यांना वाटते की शेतकरी मित्रांनो माझे नाव यादीत आपोआप येईल शेतकरी मित्रांनो, पण तसं होणार नाही शेतकरी मित्रांनो. कारण की शेतकरी मित्रांनो बरेच शेतकऱ्याला वाटते माझं नाव आपोआप येईल यादीत मी काहीच न करता, पण तसं नाही आहे शेतकरी मित्रांनो. जर तुमची माहिती चुकीची असेल तर शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही शेतकरी मित्रांनो, हे लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो. तसेच यादी तपासावं कसे शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुमचे नावं यादीत आहे की नाही ते कसे तपासायचे शेतकरी मित्रांनो. अधिकृत वेबसाईटला भेट द्या शेतकरी मित्रांनो. आधार क्रमांक टाका आणि तुमचे स्टेटस तपासा शेतकरी मित्रांनो. पण अधिकृत वेबसाईटला जा शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या वेबसाईटला जाऊन स्टेटस तपासू नका शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो आता पहिल्या टप्प्यातले जिल्हे कोणकोणते आहेत आपण बघूया शेतकरी मित्रांनो. सरकारने पहिल्या टप्प्यात 18 जिल्हे निवडलेले आहेत शेतकरी मित्रांनो. यामध्ये प्रमुख जिल्हे म्हणजे शेतकरी मित्रांनो यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, नाशिक, अहमदनगर, सांगली, तसेच सोलापूर, लातूर, परभणी, बीड, धाराशिव, हिंगोली आणि संभाजीनगर शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील पैसे आज जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो. 4 एप्रिल रोजी शेतकरी मित्रांनो सरकारने वितरणासाठी 3 गट तयार करण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो. हे खूपच महत्त्वाचे आहे त्याच्यानं बघा शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो गट 1 म्हणजे शेतकरी मित्रांनो सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पैसे जमा होतील शेतकरी मित्रांनो. आणि गट 2 म्हणजे शेतकरी मित्रांनो दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत शेतकरी मित्रांनो पैसे अकाउंटमध्ये जमा होतील शेतकरी मित्रांनो. तसेच लास्ट गट म्हणजे 3 शेतकरी मित्रांनो संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत शेतकरी मित्रांनो पैसे जमा होतील शेतकरी मित्रांनो. कारण की एकाच वेळी जर पैसे टाकले तर बँकेवर ताण येऊ शकतो शेतकरी मित्रांनो. त्याच्यामुळे हे असे 3 गट पाडावे लागलेले आहे शेतकरी मित्रांनो सरकारनं. म्हणजेच पूर्ण दिवसभर पैसे जमा होत राहणार आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या अकाउंटमध्ये असू शकतील शेतकरी मित्रांनो. त्यामुळे सर्वांना एकाच वेळी पैसे येणार नाही शेतकरी मित्रांनो. दुसऱ्या टप्प्याची माहिती शेतकरी म्हणजे की शेतकरी मित्रांनो उर्वरित 18 जिल्हे शेतकरी मित्रांनो पुढील 2 ते 3 दिवसात पैसे मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे परवाच्या दिवशी नक्कीच येतील शेतकरी मित्रांनो तुमचे पैसे. शेतकरी मित्रांनो अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो.